भोज की नगरी धार, कहा राजा भोज, कहा गंगू तेली. मित्रांनो, तुम्ही ही म्हण ऐकली आहे का? या म्हणीचा तुम्हाला अर्थ माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. धार मध्य प्रदेशमधील मालवा क्षेत्रातील ही एक नगरी. याची सध्याची लोकसंख्या 2 लाख आहे. या शहराचं जुनं नाव धारा नगरी. पूर्वीच्या काळी धार हे धातुविज्ञानासाठी प्रसिद्ध होते. असं म्हणतात, धारमध्ये बनलेल्या तलवारीला कधीच गंज लागत नाही. त्याची निशाणी म्हणजे धारमध्ये अजून पण लोखंडाचे जे जुन्या काळातील हजारो वर्षापूर्वीचे स्तंभ आहेत ते आहे त्या स्थितीमध्ये आहे. गुप्त काळामध्ये धार हे अवंतिका जनपदमध्ये येत होते. त्याची राजधानी उज्जैनी आणि महेश्वर होती. 5व्या शतकामध्ये धारजवळ असलेल्या गुफांमध्ये खूप साऱ्या लेण्यांचं काम झालं व पुढे 6व्या शतकात मागोरी राजवंशांचं राज्य धारवर होतं. धार ही नगरी प्रकाशझोतात आली ती परमार राजवंशांच्या काळात. वेरसिंह या राजांनी आपली राजधानी उज्जैनवरून धारला आणली. त्यानंतर आला धारचा सुवर्ण काळ. इसवी सन 1000 ते इसवी सन 1055 मध्ये धारमध्ये राज्य होतं थोर व पराक्रमी राजा भोज यांचं. राजा भोज यांचं राज्य राजस्थानचे चित्तोड ते महाराष्ट्रातील कोकण असं उत्तर दक्षिण पश्चिम पूर्वला साबरमती ते विदेशापर्यंत होतं. राजा भोज यांनी भोजशाळेचं निर्माण केलं होता. याच भोजशाळेमध्ये त्या काळी विद्यार्थी संस्कृतचं शिक्षण घेत असत. राजा भोज यांनी भोजेश्वर मंदिर पण बांधून घेतलं होतं. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक म्हण ऐकली असेल, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. पण त्या म्हणीचा अर्थ असा होता की एकदा झालं असं, राजा भोज यांच्यावर 2 राजांनी मिळून आक्रमण केलं. त्यातील एका राजाचं नाव होतं गांगेन, दुसऱ्या राजाचं नाव होतं तेलंग. पण राजा भोज यांनी प्रचंड पराक्रम करून या दोन्ही राजांचा दारुण पराभव केला व पुढे जाऊन म्हण प्रचलित झाली, कहा राजा भोज, कहा गांगे तेली. पण त्याचा अपभ्रंश होऊन कहा राजा भोज व कहा गंगू तेली अशी म्हण प्रचलित झाली. भोज यांनी भोपाळ शहरामध्ये खूप सारे तलाव व सरोवराची निर्मिती केली व पुढे शहराला राजा भोज यांच्यावरून भोपाळ असे नाव पडले. मित्रांनो, धारचा भुईकोट किल्ला व धारवर केलेलं मराठ्यांनी राज्य याविषयी आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर आपला व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपला व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामला पाहत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा. धन्यवाद. भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये.